श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 65वा भाग। एका शेजारणीनं म्हटलं, येशे, आज तू मुलासाठी पुरणपोळीचं पीठ भिजवलं होतीस आहेस ना ग? होय ग, येशूबाई म्हणाली. मुले कधीपासून पुरणपोळीचा हट्ट करीत आहेत, पण आपली परिस्थिती ही अशी आहे, त्यात या स्वामींचा भर. तरीही मी वाण्याकडून उधार मागून पुरणपोळीचं पीठ भिजवलंय, पण ते स्वामी गाईंना काय खायला घालीत आहेत? येशूबाई चमकून घराकडे पाहिले. तू तयार केलेलं पुरणपोळीचं पीठ तर घालत नाहीत ना? शेजारणीनं शंका काढतात येशूबाईचा जीव वर खाली झाला होता. काही गाईने पावले टाकल्यामुळे कळशीतील पाणी सुद्धा हेनकळत होते. आपण भिजलो आहोत त्याचे तिला भान सुद्धा नव्हते. घराजवळ पोचताच तिला दिसले होते की स्वामींच्या हातात पुरणपोळ्याचे पीठ करून ठेवलेले रांजण होते आणि स्वामी त्या रांजणात हात घालून पिठाचे गोळे करीत गाईंना खायला घालीत आहेत. आ आ आ स्वामींनी गाईंना बोलावून आग्रहाने पिठाचे गोळे खायला घालीत होते. ओसरी वर शिरताच येशूबाईने कळशी दानकन खाली आपटली होती आणि रडवल्या सुरात ओरडली होती, अहो स्वामी, हे काय चालवलंय तुम्ही? मी काय केलं? मैंने कुछ नहीं किया. स्वामींच्या निरागसपणाचा तर येशूबाई संतापात आला होता. खसकन तिने पुरणपोळीच्या केलेले पीठ भरलेले रांजण स्वामींच्याकडून काढून घेतले. ती रांजणात पाहते तर काय, रांजण रिकामच होतं. पुरणपोळ्यांचे पीठ संपले होते. येशूबाईच्या डोळ्यासमोर तिची लहान मुलं आली होती. पुरणपोळ्यासाठी त्यांनी केलेला हट्ट तिला आठवला होता आणि येशूबाई संतापाने रडू लागली. का छळताय तुम्ही आम्हाला स्वामी? का छळताय? अहो, मुलांसाठी पुरणपोळी करणार होते ना मी. तुम्ही ते पीठ गाईंना का खायला घातलं? रांजण ओसरीतच कोपऱ्यात ठेवून येशूबाई घरात निघून गेली होती. स्वामींचा तिला खूप राग आला होता. मुलं जेव्हा बाहेरून खेळून येत आणि पुरणपोळ्यासाठी तिला विचारू लागली होती, तेव्हा मुलांवरच ओरडत ती म्हणाली होती, तुमच्या साऱ्या पुरणपोळ्या स्वामींनी खाल्ल्या, जा विचारा त्यांना. मुलं स्वामींना विचारायला तर स्वामी म्हणाले, हमको मालूम नहीं, तुम्हारे गो सब कुछ खा गए, उनको पूछो. मुलं हिरमुसली झाली होती. चोळाप्पा जेव्हा घरी परतला तेव्हा मुलांचे उतरलेले चेहरे पाहून त्याने येशूबाईला विचारले होते आणि येशूबाई रागाने ओरडली, प्रथम त्या स्वामीला घरातून बाहेर हाकला. अगं, वाटेल ते काय बोलतेस? चोळाप्पाला येशूबाईचा राग आला. स्वामी म्हणजे परमेश्वर आहेत. आहा, परमेश्वर होणे, बसा त्याची पूजा करेत. अगं, पण एवढं संतापायला काय झालं तुला? विचारांना जाऊन तुमच्या स्वामींना. चोळाप्पा त्रासिक मुद्रेने येशूबाईकडे पाहिले होते. अगं, जोपर्यंत तू काय घडले सांगत नाहीस तोपर्यंत मला कळणार तरी कसं? यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.